हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यम्। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतू मार्कंडेयानं युधिष्ठिराक सुमार विषयांतू उपदेश दिलेले आम्ही पळयले. दान खंयचे निंदित, खंयच्यो नमने जन्म म्हळ्यार जीवन केल्यार निंदित जीवन, अतिथ्य सत्कार कशी कोरका, विंगड विंगड दानाक कसल महत्वस, वाक्शुद्धी म्हळ्यार कसले, गायत्री जप कशी कोरका, कितली कोरका, इंद्रिय निग्रह कशी करचे, इतली सकडी विषय सकडी सांगता रस्तो. तशी आतां ब्राह्मणांक गेले विशय सांगता. ब्राह्मणाल विशयो जत्तर आशिल्लो, आतां जेवण करचे एक विशय तो सांगतरस कळ्ळें. दाना विशय जालो, आतां जेवण करचे विशय. भोजन म्हळ्यार कसं न्ही, भोजन म्हळ्यार एक यज्ञ. बै सुकाके पालकोट म्हणे घालून दोनी दिंबे मध्येंतू हात दवरका म्हूण आनी जेवण जेवूतय पान दावत्तान लग्गून सुका म्हण हक्का प्राणाग्नी होत्र म्हूण सांगून म्हणचे. जेवण करतना बरा उल्लोचे नज्ज सर्र भर्र शब्द करून जेवचा नज्ज. यो द्विजः शब्दरहितं स क्षमस्तारणाय वै. कोण अशी हे पुरे नियम दवरून भोजन करतकी समहता क्षमा स्थारणाय वै. तो वै उद्धार जाता, विंगड जनाकय तारण करता उद्धार करता म्हण. मागीर कोण ब्राह्मण अपेय पान करना की, अपेय म्हळ्यार कसलें अपानपा, अपेय पान म्हळ्यार निंदित पान म्हणटाची. सुरापान मधुपान ते परे करूनच ब्राह्मणान. आनी गदितास्तनान्येत ये द्विजातय विंगडांक गेल चुकी सांगतलो ब्राह्मण तो उद्धार जायना. आनी जाल्यार कोण अपेय पान करना की, विंगडाल विशय कसले सांगना की, नित्य संहिता पारायण करता की तो ब्राह्मण तोवय उद्धार जाता, बरलेल जनाकय उद्धार करता. हव्यम कव्यम च यत् किंचित सर्वं तत् श्रोत्रियो अर्हति दत्तं हि श्रोत्रिये साधौ ज्वलिते अग्नौ यथाहुतं. श्रोत्रिय जावन आशिल्लो, वेदांग पारंगत जावन आशिल्लो ब्राह्मण हव्य कव्य दोन्ही. हव्य म्हळ्यार यज्ञ इत्यादी, कव्य म्हळ्यार श्राद्ध, ते पुरे भागवहिसूं येत. कोणाक श्रुती स्मृतीचे परिचय ना, वेदांग गोत्तू ना, ताणें हव्य म्हळ्यार यज्ञ क्रियेंतू जेवो, श्राद्ध क्रियेंतू भागी जेवची कशी, ताका मंत्र सांग गोत्तसवे ना न्हय. तशी कोणाक असल पुरे गोत्तस तसल ब्राह्मणाक भोजन आदी दिल्यार ते सफल जाता म्हणस. अन्य कसं म्हळ्यार मन्युप्रहरणा विप्रा न विप्रा शस्त्रयोधिनः. ब्राह्मणांक तांगेल कोपू आयुध, विंगड जनाले तांणी हाता आयुध दवरून होराट करनाची जाल्यार तांगेल कोप म्हळ्यार इंद्राल वज्रायुधाक समान म्हणटाची. ब्राह्मण कशी इंद्र वज्रायुधान असुराक पुरे निग्रह करता की, तशी ब्राह्मण तागेल कोपानाची शत्रूंक निग्रह करता म्हूण. मागीर सांगतरस युधिष्ठिरा हे विशय नैमिषारण्यांतय पुराय जना सांगिलस. तेदना सर्व महर्षी ह्या ऐकलेलीची आनंद जलेलीची केदनाय कसलें म्हळ्यार श्रवण केल्यार पावना, श्रवणा प्रयोजनय जावका जाता. तश जावन तूं हे विशय पुरे मनन करून घे. हे आज हांव तुका सांगिल्लो विशय कोण कोण आयकता जेवो वाजिता तांकांय पुण्य लोक मेळटा म्हूण म्हणटाचे.
तेदन युधिष्ठिर सांगता मेगेल निमगुंजायनी महर्षी आणि शौच मळल विधान ते कसले कशी ताजी विधान कसं त्या विषयू आणि सर्वदा ब्राह्मण पवित्रात्मा म्हण काजला रे त्यांनी कसल नमने शौचाचार कोरका अनुष्ठान कसं कोरका सांगका मग तेदन त्यांनी सांगतं की तीन निमने शुद्ध सुका वाक् शौच कर्म शौच जलात्मक शौच म्हणून सांगून त्रिभिः शौचैः उपेतो यः स स्वर्गी न अत्र संशयः म्हणून वाक शुद्धी कर्मशुद्धी जलशुद्धी ये तीन शुद्ध ये कोण कोर नसता तक्यद नाही तो स्वर्गाक वत्ताम सायं प्रातश्च संध्याम्यो ब्राह्मणो अभ्युपसेवते प्रजापन पावनीम देवीम गायत्रीम वेदमातरम तीन नमने शुद्धी जव का त्याच्यानंतर सकाळी सायं प्रात संध्याकाल म्हळ्यार सकाळी मध्याह्न संजे तिनी पंता गायत्री पुनश्चरण कोण करता तवय पवित्रात्मा म्हणून घेता न गायत्र्या परो मंत्र म्हणस गायत्री मंत्रापाशी श्रेष्ठ जामनशील मंत्र विंगडनांची ना म्हण गायत्री मंत्र त्रिसंध्यंतु कोण पुनश्चरण करता तक पाप मळल येईना अखंड भूमंडल दान गायत्री मंत्र कोण केदनाय अनुष्ठान करता तक दिवेत म्हणून 8 वर्षांतो उपनयन जाता ताजे नंतर मरणपर्यंत तिनी संध्याकालांतोय गायत्री देवी मंत्र पुनश्चरण कोण करता तो ब्राह्मण सर्वदा पुतात्म जाता इतर जनांकही पवित्रात्म करतो तो म्हणून सांगून तशीची ये च अस्य दारुणा केचित् ग्रहाः सूर्यादयो दिवी ते चास्य सौम्या जायन्ते शिवा शिवतराः सदा त्रिसंध्येंतु गायत्री जप सोणानशी कोण करत की ब्राह्मण तक्का खंचे गेले ग्रह म्हणता पळय ते विंग समजताना बैसना नतला रे ग्रहचार दोष म्हणता पण त्यापुरे असा ना मग एक जीवानं शरीर घेताना म्हळ्यार जन्म येताना ते वेळच पळय जन्मा वेळो ताक समजावन ते नवग्रहाचे 4 म्हणस खंयच्यान कळते गोचार म्हणून म्हळ्यार जातकांत कळता ते एक ग्रह एक कालांतो एक नमने फल दिता आमगे सगळे जीवमानांत कसकी सकडी चांग वाईट जेवचे आसा हे नवग्रहाचे परिणाम म्हणून सांगून सांगताचे एक ब्राह्मण जावन जन्म आयलो तागेले कुंडली प्रकार त्या ग्रह पुराय दुष्ट स्थानांत आस दुष्फल दिता जाल्यार ताणें गायत्री पुनश्चरण केल्ले म्हूण जाल्यार ते ग्रह खंयचे दुष्फल दिना नाशी शांत जाताचे मात्र न्ही चांग स्थाना आसूचे ग्रह चांग फलय दिताचे सर्वे न अनुगतं च एनं दारुणा पिशिताशनाः घोररूपा महाकाय दर्शयन्ती द्विजोत्तमम तशी घोर रूप धारण केलेले भूत प्रेत पिशास राक्षस खंयचेय गायत्री मंत्र पुनश्चरण कोण करता तांगे लागीं येईना म्हूण येत एक रितीर सांगचे जाल्यार गायत्री मंत्र पुनश्चरण कोण ब्राह्मण करता की तांणी अग्नी समान जाताची म्हूण म्हणटा तांकां कसले दोष जायना म्हूण म्हणटाचे दुर्वेदा वा सुवेदा वा प्राकृता संस्कृतास्तता ब्राह्मणा नाम मंतव्या भस्मच्छन्ना ईवाग्नयः ब्राह्मण वेदाध्ययन करोची कर्णाश्रबोची पंडित जवोची पामर जवोची चांग संस्कार घेवोची संस्कार शून्य जवोची ब्राह्मणाक निंदन करूक नज तशी ब्राह्मण कसलो जवतो तो अग्नी समानाची म्हूण म्हणटाचे मात्र न्ही अग्नी आता अग्नी पळय इत्याक ताका अग्नी समान म्हणजे कितलो निंदित जाल्यार ब्राह्मण म्हळ्यार ताका कसकी एक विशेष हें आसा चीज कसो लेका म्हळ्यार आतां अग्नी नाणीरांनींत आसता वासरींत आसता यज्ञाकुंडांत आसता स्मशानांत आसता जाल्यार ताका दूषित म्हणिनाची तशीच ब्राह्मण विद्वांस जावो अविद्वांस जावो तो दूषित न्ही तशी तांणी एकच वेळ पुराय मंत्र पुनश्चरण करचें आनी एका दुसऱ्याक सोडली म्हूण जाल्यार खंयचे कालांतूय तांणी मंत्र धारण केल्यार तांणी पवित्र आत्मा जाताची म्हूण म्हणटाचे तशी खंयचेय एक नगरांत कितले सौध असो कितले चंद घर असो उद्यानवन असो महाद्वार असो सकड असो त्या नगरांत ब्राह्मण वर्णांचे ना म्हूण जाल्यार तें नगर बरी पाडार पडल्या वरी जावन आसता म्हूण सांगून खंयची गांवांत ब्राह्मण आसताची ताका नगर म्हणून म्हणटाची चांग म्हणून म्हणटाची पवित्र तीर्थक्षेत्र म्हूण म्हणटाची म्हूण
आणि साधुसंगम पुतेन वाक्सुभाषित वारिणा पवित्रीकृतमात्मानं संतो मन्यंती नित्यशः सत्पुरुष केदनाय साधूंगेल संग करताची तांगेले उत्तर ऐकूनची तें तांगेले उत्तराक साधू जन ब्राह्मण तांगेल तोंडा उत्तर एक सुभाषितशी कळव्या तांगेल तोंडा दुखून येवची उतराकच एक चांग पावित्र्य असं म्हणटाचे सुभाषितची नीतिबोधक उतर तांणी उलोवचे कशी तांगेले तोंडांतूल उत्तर एक तीर्थशी म्हूण म्हणटाची कशी तीर्थक्षेत्रांत स्नान करला रे पवित्र जाता की तशी सज्जनांगेले ब्राह्मणांगेले तोंडा दुखून येईल उत्तर मनन केलं रे श्रवण केलं रे आम्ही पवित्रात्म जाताची म्हूण म्हणटाची तशी त्रिदंड धारणा म्हळ्यार संन्यास मौन जावन आसूचे जटा धारण करून भोंवचे शिरोमुंडन करचे कृष्णाजीन धारण करचे अशीच नाना रितीचे व्रत करचे अभिषेक करचे यज्ञ करचे अग्निहोत्र करचे अरण्यांत वास करचे नाना विध व्रतोपवास शरीर शोषण सगळे केल्लरी कसले जेवो ताका मनांतो शुद्धे सुका भक्ती श्रद्ध सुका अंतरिंगीक शुद्धे सुका नानतलं ते निरर्थक जत्ता म्हूण आता ग्राम्य सुख म्हणटा ग्राम्य सुख म्हळ्यार इंद्रिय सुख जेवचे खावचे भोगचे सुख भोगचे न्हिदोचे हें पुरय तांतू मनांतू अंतशुद्धी सुका म्हणना अंतशुद्धी ना मन कलुशीत असत आनी कसले जो भोगू येत जाल्यार कोण मोक्ष पावका म्हूण लेखता अमृतत्व पावका म्हूण लेखता ताका शौच बहुमुख्य जावन आसता म्हूण सांगून केदनाय कशी म्हूण म्हणना दुष्करम अनाशित्वम सुकरम ह्यशनम विना म्हळ्यार उपास करना नतला रे इंद्रिय शुद्धी जायना काय उपास केल्ले जन पुरे इंद्रिय शुद्ध जावनस म्हूण सांगू काही जायना काय म्हळ्यार ताजेर तुका चले म्हळ्यार केलो जन सांगताची तूं व्रत उपवास करी इंद्रिय शुद्धी जाता म्हूण कोण व्रत उपवास करता तांकां इंद्रिय शुद्धी आसता म्हूण सांगू जायना म्हूण इतक म्हूण म्हळ्यार वाक मन चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण ಒಟ್ಟು 6 इंद्रिय कळ्ळें पंच ज्ञानेंद्रिय एक मन हें पुरे कष्ट सुख अनुभव करतर आसता म्हळ्यार ह्या पंच ज्ञानेंद्रिय मन म्हळ्यार इंद्रिया मुखांतर सुख कष्ट अनुभव करतर आसता सुख कष्ट म्हळ्यार कन्नान कसं की आमकां जाय जाल्यार आयकल्यार सुख आमकां नाका जाल्यार आयकल्यार कश्ट जिब्बेन आमकां जाय जाल्यार खाल्ल्यार सुख नाका जाल्यार खाल्ल्यार कश्ट अशीच कसं जावका आमकां तें सुख कसं नाका आमकां तें कश्ट म्हणचें मन निरोध केल्यार पंच इंद्रिय निरोध केल्यार बरी जाता जाल्यार मन निरोध करून तांतू कंट्रोला मन कंट्रोला दवरता म्हळ्यार तें भारी कश्टाचें तश्चाव न्हू ये पापानी न कुर्वन्ति मनो वाक्काय कर्मभिः ते तपन्ति महात्मानो न शरीरस्य शोषणं मनसा वाचा काया कर्मणा कोण पापकर्म करनाच की तांकां पुरे महातपस्वी म्हूण सांगताची कसं सगळे व्रत उपवास करीत जाल्यार मन दंडन करून कंट्रोला दवरचें म्हळ्यार तें भारी कश्ट कळ्ळें कोण मन दंडन करून कंट्रोला दवरताची तांणी महातपस्वी शरीर शोषण केल्ले कुठले तपस म्हूण जायना तशी न ज्ञातिभ्यो दया यस्य शुक्लदेहो अविकल्मषः हिंसा सा तपसस्तस्य नानाशित्वं तपस्मृतं बंधू बायल चेडूं तांगेल दयना आमगेले इश्ट मित्र बंधू बांधव बायल चेडूं कोणाले वयर दयना आनी कसले शुद्धी ना कार्यशुद्धी ना करणशुद्धी ना इंद्रिय शुद्धी ना कसले ना तो तपसे करता तागेल तपसू ताका तपस म्हणाची ते हिंसा म्हूण म्हणटाची तशी कोण चंदरितीरी कोरकाशील कर्म मन शुद्धी अंतरंग शुद्धीन करता पळय बाह्य शुद्धी अंतशुद्धी पळयता पळय तो संसार जावन आसल्यार पुरो ताका सर्व पापा दुखून मुक्ती आसा तशी पुण्यादेव प्रव्रजन्ति शुद्ध्यन्ति अनशनानि च न मूलफलभक्षित्वान् न मौनान् न अनिलाशनात् शिरसो मुण्डनद्वापि न स्थान कुटिकासनात् न जटाधारणद्वापि न तु स्तण्डिलशय्यया नित्यं ह्यनशनाद्वापि न अग्नि शुश्रूषाणादपि न चोदक प्रवेशेन न च क्ष्माशयनादपि म्हळ्यार परिशुद्ध मन असोच मनुष्य तो केदनाय परिशुद्ध जावन वचता उत्तम लोकांकय वता पुत्र मन कसले शुद्धी ना ताज निमती उपास कंदमूल फल घेवन जीवन करचें मौनव्रत वायुभक्षण
तर मात्याचें मुंडन करून घेवचें, एक कडेन बसून तपस्या करचे, जट धारण करचे, केन्नाय नेलारय न्हिदोवचें, कसलेची पांगून घेवचें ना, नेलार कसले घालूं ना, असल व्रताचरण नित्य उपास करचे. असल कसं केल्यार मन आंतू शुद्धी ना म्हण जाल्यार तें प्रयोजन ना. आतां जैन संन्यासी कितले की जन असल पुरे करता पळय, कितले कठीण व्रत कसं कठीण देहदंडनांनी करताची, मन शुद्ध आसल्यार ताका पुरे फल आसता म्हूण म्हणटाची. तशी हें मनशुद्धीन चांग काम केल्यार मुक्ती कशी मेळटा म्हणून म्हणलेले खातीर तो सांगता. बिजांनी ही अग्निदग्धांनी न रोहंती पुनर्यता. केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार भात आनी पुरय सुकील भात आसा पळय, हरवी भात, ते उपास मोळके येता मातीन घाल्यार. तेंची भात भाजयाची तांदूळ करचे खातीर भाजयता पळय, तशी भाजिल्लेले भात कोणें बितविताचे पळय, ताका कसले वापस झाड जातवे ना न्हय. तशीच केन्नाय ज्ञान म्हळेले अग्नींतू दग्ध जाल्लेले सर्व क्लेश कळ्ळें, ते वापस आमकां शरीर दिना. इतेका म्हूण म्हळ्यार मनशाक एक कडेर म्हणटा एक स्वरूप ज्ञान, निश्चय ज्ञान म्हणून येवचें आसा. खंयचे की जन्मा येवचे ते ताका तेच दोळतय त्या मनशाक देहात्म भाव आसा. म्हळ्यार आतां आमी शरीर घेवन येयला, आतां मेगेलेची हांव कोण म्हूण सांगलां, हांव मेगेलें नांव सांगता. हें कोणालें म्हूण म्हळ्यार मेगेलें म्हूण म्हणटा. ह्यो हात मेगेलो, ह्यो पांय मेगेले, हें माती मेगेली, हें उतर मेगेलें. महाभारत सांगता तस कोण हांवें सांगिल्लें, हांवें आयकलें. हे देहात्म भाव म्हणटा. निजान आमी करचें न्हय, हीच न्हय ते पुरे परमात्मान करचें. कोणाक देहात्म भाव वत्ता तेदन तांकां मुक्ती मेळटा. ना नातल्यार हांव म्हळ्यार कोण हें शरीर हांव म्हूण लेखता. शरिराक कसलें की सूख मेळटा, हें निज सूख म्हूण लेखता. जीवन आमकां मेळचेची इंद्रिय तृप्त करून दवरचे खातीर म्हणून ताका दिसता. म्हळ्यार आमी जन्मा आयल्यांची खातान खावचें, जेवतन दवचें, सूख भोगतन भोगचें करना, नातल्यार हें शरीर मेळून कसलें प्रयोजन अशें म्हणटले जन्नांचें. मन अदिना दवरूं जाय न्ही म्हूण म्हणल्यार मन कसलें अदिना दवरचें, मन सुचे चंचल जेवच्याक म्हणून आसा. तशी कोणाच्यान जाता म्हळ्यार हे अंतशुद्धी बाह्य शुद्धी मनोनिग्रह हाजी निमती कोणाक ज्ञान पावचें जाता पळय, तें तांणी ज्ञानाग्नीन सर्व आमगेले कर्म दग्ध करून घेवन तांणी मुक्ती पावताची म्हूण. आनी देह आत्मा संबंध कसलें म्हूण म्हणलेलें उपनिशदांतू भगवद्गीतेंतू पुरे आमकां कळ्ळें. केन्नाय कसं न्हय म्हूण म्हळ्यार खंयचेय एक उपनिशद भगवद्गीता इत्यादी आयकून कसं आयकल्याची ते कन्नान सोणान अशी तांतूल प्रति वाक्य प्रति विशय अनुसंधान करून घेवन कोण घेता की म्हळ्यार ताजी यथार्थ ज्ञान कोण पावता की ताका सर्व प्राणीचे हृदयांतू एक सुवे मने इतली रुपारे आसूचे परमात्मो ताका पळोवचें मेळटा खंय, ताका अपरोक्ष ज्ञान म्हूण म्हणटाचें. तशी कोणाक हें अपरोक्ष ज्ञान मेळटा ताका मात्र मुखारसून जन्म ना. कळ्ळें. तशें जावन कोणाक देहात्म विंगडची देह विंगड आत्म विंगड हाका देहात्म भेद म्हणटाचे. हें कळ्ळ्यार मात्र तो कर्म कसलो कोरका म्हणून कळटा ताका. आनीक कसं म्हूण म्हळ्यार कोणाक अपरोक्ष दर्शन जाता, स्वरूप ज्ञान मेळून अपरोक्ष ज्ञान मेळटा ताका मात्र संचित प्रारब्ध कर्म नाश जाता. हें संचित आगामी कर्म नाश जाता. प्रारब्ध थोडे भरता. अपरोक्ष ज्ञानी तागेले प्रारब्ध मुग्धूतय ताणें आसूंक जाता तेंच्या देहांतू जाल्यार मागीर तागेले निमती आगामी कर्म ना, संचित कर्म नाश जाला. तशें जावन केन्ना तागेले प्रारब्ध जाता ताजे नंतर ताका मोक्ष म्हूण म्हणलेलें मेळटा. तशी कोणाक हृदय गह्वरांतू आत्म आस म्हूण कळटा. कळ्ळें. कोण ते आत्म हृदय गह्वरांत आस म्हणून आत्माची स्वरूप ज्ञान पावता त्या वेळा ताका आपापी अपरोक्ष ज्ञानय जाता. हेंच मोक्ष म्हूण म्हणटाचें. तशें नायं लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः ऊचुः ज्ञानविदो वृद्धा प्रत्ययो मोक्षलक्षणम. हें आत्म म्हळ्यार आमी पळय न्ही म्हूण म्हणल्यार पुराय प्राणीचे हृदयांतू आत्म आसा खंय. ताका केलो जन ज्योती रुपार आसा म्हणटाची. केलो जन आत्म म्हळ्यार कशें आसा, एक
तांगेल थिंकींग सांगू पुरो जाल्यार आत्म म्हणलें आस वय ते पुरे केदन आमकां पळोवचें कळटा म्हळ्यार ज्ञानचक्षू म्हळें जावका आतां आमगेले बाह्य चक्षुक आमकां आत्मय दिसना परमात्मय दिसना केन्ना ज्ञानचक्षू म्हळ्यार ज्ञानचक्षू म्हळें येवका जाल्यार आमकां यथार्थ ज्ञान जावका परमात्मालें ते येतन ते ज्ञानचक्षू ओपन जाल्ले म्हणचे ते ज्ञानचक्षू ओपन जाले कुडले आमकां आत्माकय पळोवचें जाता हाका स्वरूप ज्ञान म्हणटाचे परमात्माकय पळोवचें जाता हाका अपरोक्ष ज्ञान म्हण म्हणटाचे तशी तसल जना मात्र वृद्धा प्रतियो मोक्ष लक्षण हांकां ज्ञानवृद्ध म्हण म्हणटाचे कळ्ळें तांकां मागीर मोक्षाची इह पर ना तांकां म्हळ्यार हांगा वापस येवचें ना वापस प्रलोका वचचें ना कसलें ना सीदा तांणी मोक्षा वचचें तेच्या न्हू पळय शुष्कं तर्कं परित्यज्य आश्रयस्व श्रुतिं स्मृतिं तेच्या न्हू आत्मस्की ना ते हृदय गहरांतस्वे ना असल पळय शुष्कं तर्कं हें वितंडवाद म्हणटाचे वण तर्क अंत कसले जावची ना ते पळय सोडी श्रुतीं स्मृतीं आश्रयस्व ताका प्रमाणशास्त्र म्हूण म्हणलेलें आसा ते कसलें म्हळ्यार वेद स्मृती ताजे नंतर एक गीता ताजे नंतर इतिहास पुराण असल पुरे पळयतना आमकां तांतू भितर आत्मा विशय परमात्मा विशय येता आत्मा सकी ना की पट्टकी बदकी त्या नाही अशी नाही तशी नाही या पुरे कसले एक प्रयोजनातील तर्क ताजे पशी तुव श्रुती स्मृतीचे आधार घेवन ताजे आधारान आत्म म्हळें लस प्रपंचांतूल सकल प्राणींतू हे आत्मस ते आत्मा वटो परमात्मस ते आत्म कसले म्हूण म्हळेलें साधन करता आमी म्हूण कोण लेखता ताका निश्चय ज्ञान म्हणटाचे कळ्ळें आत्मतत्व स्वरूप ज्ञान सकड मेळटा ताका निश्चय ज्ञान म्हूण म्हणटाचे हें साधन करता साधन करनातल्या जायना शिवाय जाय म्हणून तर्क करून बसची न्ही हें खंयच्यांतस कसल्यांतस ते वैबे ते बद्धबे ते फट्टेबे जेवो कसल की सांगला समाज जावन अर्थ करूंक घेनाशी म्हाका कर तुजे लशी हांव तें अशी म्हूण सांगता तशी म्हूण सांगता हें पुरे शुष्क तर्क म्हणटा हें करूं नाका शुष्क तर्कम सांगली पळय परित्यज्य सोड ते युधिष्ठिरा शुष्क तर्क नाका तशी भारी प्रयत्न करका आत्मतत्व परमात्मतत्व कळका जाल्यार कळ्ळें प्रयत्नात तद्वै वेदस्तस्य वेदः शरीरम कितले प्रयत्न केल्ली नंतर केदनकी एक पंत मेळचें तशें न्हू तूं आत्मतत्व जावका म्हूण जाल्यार मस्त प्रयत्न करका हाजे खातीर इंद्रियाणां प्रसादेन तदेतत् परिवर्जयत इंद्रिय परिशुद्ध जावन आसुका तेदन मात्र इंद्रिय परिशुद्ध जावचें म्हळ्यार कसो न्ही इंद्रियान इंद्रियार्था देकडे वचानच इंद्रियाणाम इंद्रियार्थेशु म्हणून सांगून आसा पळय कृष्णाने सांगूस ना ते पुरे सोडका इंद्रियाक इंद्रियार्थादी कडेन वच्चाक सोडनाशी इंद्रिय निग्रह कोरन मनान इंद्रिय निग्रह कोरन भितर वचचे परमात्मा पळोवच्याक प्रयत्न करका ते ताका कसो चक्षु जावका अंतचक्षु जावका बाह्य कण्णू जायना ಒಳಗಣ್ಣು जावका ताजीन आत्मदर्शन करूं जाता तेंची श्रेष्ठ जावन आशिल्लो मार्ग आता तपस्या करचें म्हणटात ना तपस्यान स्वर्ग सुख पावयत तपसा स्वर्गगमनम दान केल्यार दानेन भोगो जायते दान केल्यार सुखोपभोग मेळटा तपस्या केल्यार स्वर्ग सुख मेळटा तीर्थस्नानाद अगक्षय पुण्यतीर्थ स्नान केल्यार अगक्षय पाप परिहार जाता जाल्यार मोक्षो विज्ञेय ज्ञानेन मोक्ष लभ्य जावका जाल्यार यथार्थ ज्ञान जावका आत्मज्ञान जावका अपरोक्ष ज्ञान जावका तेदन मात्र मोक्ष मेळटा हें मार्कंडेय महर्षिले दिव्य उपदेश ऐकता भारी संतोष जाता वापासय एद्दोळू खंयची दान श्रेष्ठ न्ही कोणा दान दिवका कोणा दान दिवच्या नज हे पुरे ऐकलो आतां दान करची कशी दान करचें म्हळ्यार घे यो म्हूण दिवचें न्ही न्हू ताका एक विधी विधान आसता मागीर तें म्हाका सांगता बाय म्हूण कडेन तो सांगकी वय दाना विधी श्रुती स्मृतींत प्रतिपादीत जाला तें सांगता आयक पळय अमास गुरुवार आयल्यार त्या वेळार अश्वत्थ वृक्षाचे सावट ताका गजत छाया म्हणटाची त्या वेळार अश्वत्थ वृक्षा लागीं ते छाये अश्वत्थ वृक्षाचे लागीं न्हंय होळका त्या वेळार त्या न्हंयची पंदाक बैसून न्हंयची धडार अश्वत्थ वृक्षा पंदा बैसून गुरुवार अमास येईल ते दिसू पित्रादी तर्पण श्राद्ध केल्ले म्हणजे लक्ष कल्पा पर्यंत फल मेळटा मागीर दान म्हूण म्हणलें न्हय त्या विशयान तूं सांगता एक
श्राद्ध कर्म त्याची पित्रांक दान दिल्ल्या बरी जाता. अन्यक भुक्यान येयल्याक अन्न दिवचें. कोण अतिथी येताची तांकां अन्न आश्रय दिवचें. आश्रय म्हळ्यार रब्बू जागो दिवचें. कोण ओंवट्यान येयला तांकां थंय 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 मार्गा मध्यें विश्रांती ग्रह निर्माण करचें. हें इतलें केल्यार पुरो. कितले सकड यज्ञ याग करतना कसल फल मेळटा ताकाय हाजी निमती फल मेळटा. तितले फल हें बुक्यान येयल्याक अन्न दिल्ल्याक, कोण कोण राबता तांकां आश्रय दिल्ल्याक, ओंवट्यान येयल्या जनाक खंय मार्गा मध्यें हें आमगेल्या घरांत तुजेलें. मागीर केलो जन थंय 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 अरवट्टिगा धर्मछत्र ते पळय करतलीची फुडें. तशें केल्यार तांत भितर आयल्यान एक गडी न्हिदोन वच्चें धर्माक तें दान न्हय. कसलें ताका दुड्ड न्ही घेवचें ना. तशें जाल्यार सकल विधाचे यज्ञ केलेलें फल ताका मेळटा म्हूण. मागीर आनीक पळय दान दिवचे विधी विधानान तूं सांगता. पश्चिम वाहिनी न्हय म्हूण प्रतिस्तोत चित्रवाहा म्हळ्यार पश्चिमादी कडेन पूर्वांतू उगम जावन पश्चिमादी कडेन वळून वची न्हय कळ्ळें. त्या न्हंयची दडारी गोड दान केल्यार अमित फल मेळटा. मात्र न्ही तुका एक पंत दाना विशयी सांगला. दनपारा वेळाक कोणय एकलो अतिथी घरा आयल्या तागेले म्हापशी इंद्रादी देवते येताची म्हूण आशिल्लें. वय दनपारा वेळार कोणकी ओंवटे येवन पुरो जावन घर कडेन येयला ते अतिथीक सत्कार केल्ली म्हूण जाल्यार इंद्रा सत्कार केल्ल्या बरी जाता. त्याच निमती इंद्र बारी संप्रीत जाता कळ्ळें. आतां एक दोणी आस जाल्यार न्हय दांटून वता पळय तशीच हें दान म्हळेलें कर्मान संसार म्हळेलें भवसागर म्हणटा पळय हें दांटून वचून परमात्माला वचून पावच्याक हें दान पळय दोणी म्हणकी आमकां सहाय करता. अन्य कसं म्हळ्यार विप्लवे विप्रदत्तानी दधिमा स्त्वक्षयाणीच म्हळ्यार ग्रहणकाल विप्लवे ग्रहणकालांत ग्राण त्या वेळार ब्राह्मणाक दय तूप पळय दान केल्यार महाफल मेळटा. दान पळय अमासे तसले पर्वकाल म्हणटाचे अमास पुन्नम त्या वेळार पळय दान केल्ली म्हूण जाल्यार डब्बल फल खंय. तेंचे दान एक ऋतू जावन आनी एक ऋतू प्रारंभ जावचे तेदना 10 म्हणट्यान फल मेळटा. अयने विशुवे चैर षडशीति मुखेषु च चंद्र सूर्योपरागे च दत्तम अक्षयमुच्यते. उत्तरायण दक्षिणायन प्रारंभांतु तुला मेष मिथुन कन्या मीन संक्रमण कालांतु संवत्सरा सुरवे दिसांतु सूर्यचंद्राल ग्रहण कालांतु त्या वेळार दान केल्यार त्या वय अक्षय फल मेळटा म्हूण. मागीर पळय ऋतुषु दशगुणम वदंती दत्तम शतगुणम रत्वय अयनादिषु ध्रुवम भवती सहस्रगुणम दिनस्य राहो विषुवती चाक्षय मश्नुते फलम. म्हळ्यार ऋतू प्रारंभाचे दिसांत दान केल्यार 10 वांटो म्हणली न्हय. दक्षिणायन उत्तरायण प्रारंभांत केलेलें दान 100 वांट्यान फल दिता. ग्रहण कालांत केल्लेलें दान 1000 वांट्यान फल दिता. विषुवत पुण्य कालांत केल्लेलें दान क्षयरहित ताका केन्नाय निरंतर फल ताका. तशी आनी कसं म्हळ्यार खंयचेय मनुश्य खंयचें दान करो त्या जन्मांत ताका फल मेळो पुरो कळ्ळें. मेळ्ळी म्हूण जाल्यार मरुजन्मांत आसची आस कितले सूख उपभोग करता तो मनुष्य फुडल्या जन्मांत मस्त दान केला म्हूण आमी लेखूं येता. आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार ह्या जन्मांत भूदान केला करना म्हूण जाल्यार आनी एक जन्मांत ताका भूंय मेळना. ह्या जन्मांत गोदान वाहनदान म्हळ्यार गोडो बसवो तेदन प्रत्याचें वाहन आशिल्लें न्हय. आतां कारणी दिवका जायत कर्नानांतल्याक येवचे जन्मांत तागेलें म्हळ्यार एक वाहन मेळना. ह्या जन्मांत कोण खंयची पर्व कालांत अमास पुन्नम चंग दीस असल दिसार सत्पात्राक कोण कसल सकडी दान दिता ताका 1000 गटल्यान फल तो आनी एक जन्मांत पावता. दान दितना तागेल्या मनांत म्हाका अशी जावका तशी जावका म्हूण कसले आश जाल्यार पुनर्जन्मांत ती पुराय जाता. मागीर पळय अग्नेरपत्यम प्रथमम सुवर्णम भूः वैष्णवी सूर्यसुताश्च गावः लोकात्रयस्तेन भवन्ति दत्ता यः कांचनम गाश्च महिम च दद्यात. पळय अग्नीन भांगर जल्ला म्हणटाची
भुंय विष्णून सृष्टी केलेले म्हणटाची सुर्यान गायक म्हळ्यार गायो सुर्याल निमती जाल्लेले म्हणटाची तशें जावन कोण भुंय भांगर गोदान दितकी तो अग्निलोक वैकुंठ सूर्यलोकाक वता म्हूण म्हणीत. दाना पशी श्रेष्ठ धर्म म्हळ्यार खंयचोय ना, फुडेंय ना आशिल्लो आत्ताय ना. तिनी लोकांतूय दाना पशी पवित्रतम कार्य खंयचेय ना. दान शाश्वत फल दितले. परम ही दानान्न बभूव शाश्वतम भव्यम त्रिलोके भवते कुतपुना. तशी भव्य जावन आशिल्लें दान श्रेष्ठ जावन आशिल्लें तिनी लोकांतूय दाना पशी श्रेष्ठ काम खंयचेय ना. तशें जावन दान करी दाना पशी श्रेष्ठ धर्म ना म्हूण सांगून गोत्त आशिल्ले ज्ञानी जन सांगताच पळय म्हूण सांगून हांगा मार्कंडेय दाना विशयी पुराय सांगता. तशी आनी युधिष्ठिराक उत्तंकाल काणी कुवलाश्वाल काणी पुरे सांगू असं ती कसले म्हणून म्हणलेलें आमी पायची दिसाक पळया. आज सांगील सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.